नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत मटर पुरी. एकदम गरमागरम आणि फुगलेली मटर पुरी. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी एका पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलंय. पाणी उकळायला लागलं की लगेच मटर घालूयात. 1 वाटी मटर शिजवून घ्यायचे. मटर उकडले गेलेत. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. मटर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूयात. लसूण, अद्रक, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं मीठ, जिरे हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात. असं मिश्रण तयार झालं पाहिजे. बाउलमध्ये आपण काढून घेऊयात. 1.5 वाटी गव्हाची पीठ घेतली. 2 चमचे बेसन पीठ, ओवा, जिरे, हिंग, पांढरे तीळ, काळे तीळ, हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालूयात आणि पाणी. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. मस्त मळून घ्यायचं. खूप पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मीडियम करून घ्यायचं. आता आपला गोळा रेडी आहे. आपण गोळा हा अर्ध्या तासासाठी ठेवूयात. अर्ध्या तासानंतर गोळा मस्त मऊ झालाय. म्हणजे गोळे बनवून घेऊयात. गोळे बनवून घ्यायचे आणि प्रेस करायचं. अशी लाटी बनवून घ्यायच्या. सर्व लाट्या रेडी आहेत आपल्या. आता आपण लाटून घेऊयात. थोडंसं तेल लावायचं आणि गोल लाटून घ्यायचे. जाडसर ठेवायचं जेणेकरून फुगायला हेल्प होते. तेल गरम झाले. पुरी आपण तळून घेऊयात. मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं. आपली पुरी मस्त टम फुगली. कलर पण मस्त आलाय. आपण काढून घेऊयात. अशा सर्व पुऱ्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर आणि थोडंसं पळीनं तेल त्याच्यावर घालायचं जेणेकरून ते फुगतात. मस्त मस्त टम फुगली आहे ना. मीडियम फ्लेम वरतीच करायचं जेणेकरून जास्त तळली जाणार नाही. म्हणजे कलर आपल्याला ब्राऊन पाहिजे तसा येईल मस्त. अशा सर्व पुऱ्या करून घ्यायच्या. आपल्या सर्व पुऱ्या रेडी आहेत. मस्त कलर पण आलाय. खूप सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि टेस्ट खूप भारी लागते याची. दही आणि पुरी ऑसम कॉम्बिनेशन आहे. मस्त फुगली आहे ना, भारी.
आता आपण हे फोडून बघूया. मस्त आतून झाली बघा. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.